मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत. मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो. परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही. आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो, कारण फॉलोइंगच नाही ना आम्हाला. सगळे इकडेच गेले फॉलोइंग. खरं तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो, तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे. परंतु आमच्यामध्ये कधी कटुता, कधी दुरावा, कधी कुठंतरी एकमेकाच्या बद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं. अलीकडच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता विचार करत असतो, ठीक आहे, काही राजकीय मतभेद होत असतात, काही घटना घडत असतात, परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. कशा पद्धतीनं ह्या राज्याने पुढे वागलं पाहिजे, सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सर्वांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं, परंतु ते अलीकडे तर काही बघायलाच मिळत नाही. कोण ढेकून म्हणतंय, कोण काय म्हणतंय. वास्तविक हे आपली महाराष्ट्राने, त्याच्यामुळं हे योद्धा कर्मयोगी अशा प्रकारचं पुस्तक ज्यावेळेस इथं प्रकाशन होतंय आणि हे प्रकाशन होत असताना एक मातीशी नाळ जोडणारा कार्यकर्ता म्हणून एकनाथरावांनी इथं काम केलं. एक सर्वसामान्यांचं सरकार. मी अनेक मुख्यमंत्री बघितले. माझी सुरुवात झाली 30 मुळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी झाले, नारायणराव राणे झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, देवेंद्रजी, पृथ्वीराज बाबा, बरेच मुख्यमंत्री झाले. परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारखा गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला. म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो. माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय. त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला, बाकीचेच येऊन तिथं डोकंच खुपसतात आणि माझं हे काम, माझं ते काम, माझं ते काम. अतिशयोक्ती नाही. आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून एकनाथराव शिंदेच्या पर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले, परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथराव शिंदे. मी त्यांना कधी कधी म्हणतो, तुम्ही सह्या करता हे काय चाललंय, कुणीतरी काहीतरी करेल, जाऊ द्या, लोकांच्या करता करायचंय, आपल्याला काय. अशा पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत. अनेक संकट त्यांनी झेलली आजपर्यंत. तुम्हालाही मलाही माहिती आहे, मी त्याच्या खोलात जात नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. आपल्याला त्याच्यातनं सावरावं लागतं आणि पुढे जावं लागतं आणि त्याच्यातून पुन्हा एकदा समाजाला आधार देण्याचं काम करायचं असतं. आज राज्याचं प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात. त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत, तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो. मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत. मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो. परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही. आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो, कारण फॉलोइंगच नाही ना आम्हाला. सगळे इकडेच गेले फॉलोइंग. त्यामुळे माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु शेतीची आवड असणारा आणि गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदे साहेबांची ओळख आहे. आणि महाबळेश्वरच्या एक निसर्ग सौंदर्य नटलेल्या परिसरामध्ये त्यांचं गाव असल्यामुळे तेही अतिशय रमणीय अशा प्रकारचं ठिकाण आहे. मात्र मला कोणाची थोडस ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत, परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर 14 वर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं. ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये. पूर्वी ते
पूर्वी जावळीमध्ये होतं, परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर. काय पालकमंत्री शंभूराज देसाई? बरोबर आहे. त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा. मी कालच पुस्तकाची PDF कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं. त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदे साहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता, असं माझं मत आहे.